ठीक आहे, वेलकम टू द students again. In a previous lecture, we can solve the example number 7. Okay, number 7. Now in this lecture, we are to continue remaining examples. Okay, so see this example. आपल्याला कोणता घ्यायचा पाहिजे यानंतर नंबर 8. होमवर्क मध्ये मी सोडवा म्हटलं तुम्हाला, पण तुम्ही सोडवलं असेल कदाचित. तरी एकदा आपण त्याला रिपीट घेऊ. एक्झाम्पल नंबर 8. ट्रिग्नोमेट्रिक्सचे जे फॉर्म्युले आहेत ते परत का रिपीट सांगण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही ते जवळपास सर्व सॉल्व केले असतील, रिवाइज केले असतील, त्यामुळे परत परत तेच फॉर्म्युले काय घेण्याची आवश्यकता नाही. चला आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया. आपल्याकडं हा एक्झाम्पल जे आहे ते नंबर 8. First of all, we write the side of LHS side. That will be tan 5a minus tan 3a divide by the tan 5a plus tan 3a. और तर तुम्हाला हे कदाचित एकदम सिंपल एक्झाम्पल जाऊ शकतंय. ठीक आहे. फॉर दिस सोल्युशन only we apply this relation tan theta equal to sin theta upon cos theta. Okay. We apply this relation and this tan 5a is convert into sin 5a divided by the cos 5a minus sin 3a upon cos 3a. Similarly, in डिनॉमिनेटरला पण याच पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यू त्याच्या ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करता येऊ शकतात. काय व्हॅल्यू होता तर सेम tan 5 ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, sin 5a अपॉन cos 5a प्लस sin 3a अपॉन cos 3a. ठीक आहे, हे अतिशय महत्वाची स्टेप. ठीक आहे. आता खरी गंमत याच्यानंतर आहे. इथं मुलांना किती व्यवस्थित तुम्ही सोडवता त्याच्यावरती ही पुढची स्टेप डिपेंड आहे. आता यामध्ये काय होणार आहे पहा, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. कोण, sin 5a आणि cos 3a, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ह्या दोघांचं होईल. त्याच्यामुळे डायरेक्टली काही मुलं कॉसला कॉस असं कॅन्सल करतात, तर ते यामध्ये चालणार नाही. आता काय येईल पुढं मल्टिप्लिकेशन यांचं, तर sin 5a sin 5a multiplied by cos 3a minus cos 5a multiply sin 3a again divide same multiplication sin 5a multiply cos 3a plus cos 5a multiplied by cos 3a cos आहे का multiplied by sin 3a. आता यामध्ये तुम्ही असं तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे डिनोमिनेटर कुठे गेले, मग हे cos 5a
आणि इथला डिनॉमिनेटर cos 3a. तर ज्यावेळेस हे असं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल दोन्ही ठिकाणी, क्रॉस मल्टिप्लाय झाल्यानंतर तुम्ही डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर कॅन्सल करू शकतात. ही स्टेप अत्यंत महत्वाची, लक्षात घ्या. क्रॉस मल्टिप्लाय केल्याच्या नंतरच ही कॅन्सल होते. okay? आता हे झाल्यानंतर मग साइन 5 आणि साइन कॉस मायनस कॉस साइन हा फॉर्म्युला कोणाचा आहे, तर साइन, हे जे फॉर्म्युले आहेत ते साइन ए प्लस बी आणि साइन ए मायनस बी. काय काय फॉर्म्युले? साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आता याप्रमाणे इथं काय बदल होईल, तर साइन ऑफ ए म्हणजे किती 5a आणि बी ऐवजी किती आलंय 3a आणि इथं मायनस साइन आहे म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन अपॉन साइन 5a प्लस 3a. So equal to sine of 5 minus 3, that is 2a upon sine of 8a. Sine of 8a. So that is the required proof RHS. पण ह्याच्यामध्ये पण काही मुलं काय करतात, याला इथं 2 ला 2 कॅन्सल करतात वगैरे असं. तर ते 2 कॅन्सल करता येत नाही, हे लक्षात घ्या. 2 जे आहे तर 2 ने याला इथं डिवाइड वगैरे करता येणार नाही. तर ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ नंबर. चालत आपलं परत पुढच्या एक्झाम्पल कडे आपण पुन्हा एकदा जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल that will be number 9. Number 9, proof of number 9, that is we have to prove that tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta equal to tan 8 theta multiply tan 5 theta multiply tan 3 theta. So this proof is totally depends upon in different ways. थोडंसं वेगळ्या पद्धतीने याला डिव्हाइड करायचं, प्रूफ करायचंय. वी टेक, काय म्हणायचं, वी टेक 8 थिटा इक्वल टू 5 थिटा प्लस 3 थिटा. 8 थिटा म्हणजे किती, 5 प्लस 3 असं लिहिता येईल आपल्याला. Then taking the tan ratio on both side, tan 8 theta equal to tan of 5 theta plus 3 theta. Then apply the formula tan a plus b. Tan a plus b. So that formula we have to rewrite tan 8 theta is equal to tan 5 theta plus tan 3 theta upon 1 minus tan 5 theta multiplied by tan 3 theta. Okay? Therefore, cross multiplication. Okay? So we get tan 8 theta multiplied by 1 minus tan 5 theta into tan 3 theta is equal to tan 5 theta plus tan 3 theta. Okay? Therefore, tan theta multiply to 1, we get tan 8 theta
minus tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta equal to tan 5 theta plus tan 3 theta. Okay? Therefore, this term is transfer into RHS side and this term is transfer into LHS side. So we get tan 8 theta minus tan 5 theta minus tan 3 theta is equal to tan 8 theta multiply tan 5 theta multiplied by tan 3 theta, and hence the required proof. Hence proof. Okay? So in this way we can prove this relation. Now similarly, this example will be solved at homework tan 50, and at that time we taken 50 equal to 40 plus 10. Okay? And taking the log tan on both side, easily we get the required answer. Okay? Now next, number 20, 11. Number 11. Okay? Number 11. दिसतंय का बा नंबर 11 कडे जायचं आपल्याला. हे example. Number 11. Write the LHS side. That will be cos 27 degree plus sin 27 degree upon cos 27 degree minus sin 27 degree. Okay. And we have to prove the answer is tan 772 degree. First step for this solution, we are to converted this example is in the form of tan. Okay? Tan. So this term particularly, if we converted this equation into tan, so particularly this term म्हणजे इथं जी टर्म असेल त्याने प्रत्येकाला डिवाइड करा. So if we divide by the cos 27 degree to cos 27 degree, answer 1. Sin 27 degree upon cos, that is tan, divide by the 1 minus tan 27, where cos 27 degree upon cos 27 degree equal to 1, and cos sin 27 degree upon cos 27, answer is tan. Okay? So first of all we divide by cos 27 degree. Now equal to, now we put 1 equal to tan 45 degree. Okay? So tan 45 plus tan 27 degree. At that, if we write the solution, degree is not written compulsory. 1 minus tan 45 multiply tan 27. So इथं मग हे जे आहे या ठिकाणी 1 ची व्हॅल्यू पाय बाय 4 45 डिग्री टाकायची नाही, कारण आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे tan a प्लस बी, फॉर्म्युला काय tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. आपल्याला दिलेलं इक्वेशन ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे कन्व्हर्ट करायचं. या ठिकाणी 1 कंपल्सरी असला पाहिजे
आणि हा जो टॅन बी आहे त्या शेजारी टॅन ए. आता इथं पहा टॅन 27 आहे, तर त्या शेजारी टॅन 45 आहे. तर टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते 1, आणि 1 मल्टिप्लाय एनी नंबर आन्सर आहे तेच. फक्त आपण ऍडजस्टमेंट साठी टॅन 45 यामध्ये केलाय. आता याचं रूपांतर आपलं काय होईल, टॅन ए प्लस बी. ए म्हणजे 45 आणि बी म्हणजे किती 27. सो दॅट विल बी टॅन 45 plus 27, that is 72 degree, equal to RHS, and hence the required proof. ठीक आहे. तर मुलांनो, ह्या पद्धतीने 11 झालंय. पुढचं जे एक्झाम्पल आहे नंबर 10, त्यालाही याचप्रमाणे सोडवा, होमवर्क मध्ये सोडवा, आणि सिंपल आहे. टॅन 35 टॅन 40, त्यामध्ये रिलेशन काय घेतात, तर एकदम सिंपल रिलेशन आहे. 45 ह्याच्यासाठी 45 डिग्री इक्वल टू 35 प्लस 10. ठीक आहे, तर इझिली सॉल्व्ह होईल. या ठिकाणी पण साइन आणि कॉटचं रूपांतर कॉस अपॉन साइन मध्ये करा, डिव्हाइड करून ते आन्सर मिळेल. हे पण तुम्हाला इझिली सोडवता येईल. नंबर 14. पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण घेऊ यामध्ये. नंबर जे आहे, ठीक आहे, याला क्लिअर करू आपण. सिंपल सिंपल एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायला काही हरकत नाहीये. आता यामध्ये नेक्स्ट, नाव क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. साइन ए अँड कॉस बी गिवन. हे एक्झाम्पल महत्वाचं आहे सगळ्यात. In example number 3, we are to given sin A equal to minus 5 upon 13, and where condition pi less than A less than 3 pi by 2. Which quadrant? Which quadrant? Yeah. पाय पेक्षा मोठा आणि 3 पाय बाय 2 पेक्षा लहान म्हणजे थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. देन सेकंड पार्ट. ठीक आहे, सेकंड पार्ट काय दिलाय तर ठीक आहे, पाहू आपण सेकंड पार्ट कडे. and cos b equal to 3 upon 5, and quadrant 3 pi by 2 less than b less than 2 pi, and we have to find out these three values. Now first of all, we are to solving the first part of this example. थोडीशी अजून लाईन व्यवस्थित यामधून आणले ते. ठीक आहे. we know that cos square a equal to 1 minus sin square a. Okay, cos square a equal to 1 minus sin square a. So we are to put this value, cos square a is equal to 1 minus sin square a. Sin is the minus 5 upon 13 bracket square, 1 minus 25 upon 169,
taking the cross multiplication, that is 169 multiply 1 upon 169 minus 25 upon 169. Take a subtraction, that is 144 upon 169. Okay. If we taking the square root, then we get cos A equal to plus or minus 12 upon 13. तर आपण 10th स्टँडर्ड मध्ये यापूर्वी स्क्वेअर रूट घेताना फक्त पॉझिटिव्ह नंबर्सच आपण त्यामध्ये विचार केलते, परंतु यामध्ये आपल्याला प्लस मायनस फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं बघा, अँगल अँड इट्स मेजरमेंट्स मध्ये, त्याप्रमाणे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हींचंही आन्सर यामध्ये मिळवता येईल. आता यामध्ये कॉस ए इक्वल टू प्लस और मायनस 12/13 आहे, बट कंडिशन काय दिली ए साइनची, तर बट पाय लेस दॅन ए लेस दॅन 3π/2, that is cos A lie in third quadrant. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे, थर्ड क्वाड्रंट. सो therefore cos A is negative. Therefore we written as cos A is equal to minus 12/13. ही व्हॅल्यू यामध्ये महत्वाची आहे. Similarly, we can calculate the second part. We can calculate the second part. Second part पहा यामध्ये, थोडस इकडे घेऊ आपण त्याला. ओके, सेम याच पद्धतीने सेकंड पार्ट आपल्याला सोडवायचा. वी नो दॅट cos b दिलाय, तर फॉर्म्युला कोणता वापरता येईल, साइन स्क्वेअर बी इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर बी. पुट द व्हॅल्यू 1 minus 3/5 bracket square, so we get 1 minus 9/25, subtraction which 16/25, square root is plus or minus 4/5, but 3π/2 less than b less than 2π, that is sin b lie in fourth quadrant. ठीक आहे, and in fourth quadrant sin b निगेटिव्ह आहे, म्हणजे साइन b ची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह. therefore sin b is negative. हे तुम्हाला माहिती आहे, पाठीमागच्या चॅप्टर मध्ये तुम्ही शिकलेला आहात. sin b इक्वल टू minus 4/5. आता क्रमाने आपल्याला सर्व व्हॅल्यू या ज्या दिल्यात त्या मिळवता येऊ शकतात. काय काय दिलंय पहा यामध्ये. फर्स्ट कॅल्क्युलेशन आहे साइन ए प्लस बी च. साइन ए प्लस बी काय फॉर्म्युला आहे, करा रिवाइज पटकन. साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए मल्टिप्लाय किती, साइन बी. व्हेरी गुड. आता पुट द व्हॅल्यूज, काय काय, साइन ए हाऊ मच, which are given in example. sin a is, इथं बघा हे काय, sin a is minus 5/13. ओके, minus 5/13. cos b
3/5. Very good. 3/5. परत चेक करून पहा. इथं पहा 3/5. ओके. त्यानंतर cos A किती पहा -12/13. सो -12/13. sin B -4/5. So we get multiplication -15/65 -48/65 बरोबर. डिनोमिनेटर इक्वल आहे, त्यामुळे न्युमरेटरची ऍडिशन म्हणजे त्याचं काय होणार आहे, सबट्रॅक्शन. दोन्ही निगेटिव्ह आहेत त्यामुळे साहजिकच ऍडिशन होईल. -15 -48/65. So your final answer is हे आधी चेक करून पहा परत. ही 3/5 आहे, ही मायनस आली, मायनस मायनस काय होईल प्लस, इथं प्लस. आन्सर किती 33/65. दॅट इज द फर्स्ट सोल्युशन. झालं मुलांना? ठीक आहे. आता सेकंड काय दिलंय, सेकंड काय आहे तर cos A minus B. ते पण या ठिकाणी फाइंड आउट करू आपण. cos A minus B इथं घेऊ पहा. सेकंड इज cos A minus B equal to cos A cos B plus sin A sin B. cos A cos B. तर cos A cos B किती आहेत, याच्या पूर्वी आपण इथे घेतलेले आहेत ना पहा. cos A minus 12/13. cos B किती आहे, cos B that is the 3/5. sin A is -5/13 आणि sin B किती आहे -4/5. -12 multiply 3 -36/65. मायनस आणि मायनस प्लस 20/5 multiply 4. दोन्ही निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. सो -36 plus 12 how much -16/65. चला आणि थर्ड. ठीक आहे. तर आपलं काय राहिलं सोडायचं, आपलं नंबर 3. नंबर 3 जे आहे त्या नंबर 3 मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं tan A plus B. कॅल्क्युलेशन आपल्याकडे काय आहे, tan A plus B चं रूपांतर आपल्याला यामध्ये मिळवायचं आहे, A plus B. तर त्यासाठी आपल्याला काय मिळवायचं, tan A आणि tan B. तसं पाहत यामध्ये आपल्याला tan A tan B. नंबर 3 आपलं पुढचं सोल्युशन मिळवायचं आहे tan A plus B साठी. So first we calculate the tan A. Tan A means sin A upon cos A. Okay. The sin A is the minus 5/13, and cos A is the minus 12/13. So this 13 cancel, negative positive, we get 5/12. That is the tan A. Similarly calculate the tan B. That is sin B upon cos B. Sin B upon cos B. Now see this cos B. Sin B is the -4/5, and cos B is 3/5.
So 5 cancel, we get answer is -4/3. Now next solution, that is tan of a plus b. The tan a plus b म्हणजे फॉर्म्युला तर आला पाहिजे. So tan a plus b is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. Okay. Equal to tan a किती आहे, tan a तर 5/12. Tan a is the 5/12. Tan b -4/5 divide by the 1 minus 4/3, not 5. ठीक आहे, 4/3. Tan a is the 5/12 multiply tan b is the -4/3. Okay. Now this multiplication, 3 multiply 5, 15, -4 multiply 12, 48, upon 12 multiply 3, 36, divide 12, 3 multiply 12 multiply 1, 36, minus minus plus 20 upon 36. 36 get cancelled, and 15 minus 48, how much? Remaining term is 15 minus 48 upon 36 plus 20. So 15 minus 48, that is -33 upon 56. So that is the answer of tan a plus b. ठीक आहे. तर मुलांनो, आपण इथपर्यंत हे सर्व पूर्ण झालंय आपलं लेक्चर. एकच एक्झाम्पल त्यामध्ये राहिलं, एकदम सिंपल नंबर 4. ते होमवर्क मध्ये सॉल्व्ह करा आणि पुढचं लेक्चर आवर्जून पहा. अतिशय महत्वाचं पुढचंही लेक्चर यामध्ये आहे. तर पुन्हा एकदा फॉर्म्युले वगैरे सगळं रिवाइज करा आणि व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांनाही सेंड करा. ओके, बाय बाय, टेक केअर.